श्रीराम सीताराम. आलेल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. ते म्हणतात आज प्रभूजी काय झालं सीताराम म्हणायला. तर मागच्या वेळेस आपण हरिनामाचं इम्पॉर्टन्स घेतलं होतं, तर तो थोडा टॉपिक मी थांबवला ना. आज रामनवमी या सीतानवमी आपण सेलिब्रेट करूया. भारतामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते, राधाष्टमी साजरी केली जाते, रामनवमी साजरी केली जाते. पण सीतानवमी का साजरी केले जात नाही? काय कारण आहे? बाकीचे इव्हेंट आपण साजरे करतो, नरसिंह जयंती पण साजरी करतात, वामन द्वादशी पण करतात, भगवंताचे बऱ्यापैकी अवतार साजरे केले जातात. पण सीतामाईचं नवमी का साजरी केले जात नाही? ऐकलं का तुम्ही आतापर्यंत? की ऐकलं का किंवा सेलिब्रेट? बाकी सगळे इव्हेंट करू. त्याचंच कारण आज जाणून घेऊया आपण. खरं तर सीतानवमी हे याच्याबद्दल वैष्णव पंथांबद्दल जी शक्ती आहे, जसं सूर्यापासून सूर्यप्रकाश वेगळं करता येत नाही, अग्नीपासून उष्णता वेगळं करता येत नाही, त्याचप्रकारे भगवंताची शक्ती जी अंतरंगा शक्ती तिला वेगळं करता येत नाही. म्हणून आपल्याला आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आपण जे जप करतो त्याची सुरुवातसुद्धा हरे ह्या शब्दापासून होतो. हरे कृष्ण, हरे म्हणजे राधाराणी आणि कृष्ण म्हणजे कृष्ण. हरे राम, तर हरे कोण आहे? रामाच्या बाबतीला सीता येते. ह्या दोन्ही याच्यामध्ये पहिले शक्ती येते, नंतर शक्तिमान येतात. म्हणून बघा, ह्या मटेरियल लाईफमध्ये कोणाला जरी सक्सेस व्हायचं असेल, असं म्हटलं जातं प्रत्येक स्त्रीचं एक सपोर्टिंग असल्याशिवाय तो पर्सन सक्सेस होऊ शकत नाही. तसंच तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर तुम्हाला अंतरंग शक्तीची सपोर्टिंग लागते. म्हणून सीताराम, लक्ष्मीनारायण, राधा कृष्ण, पहिले शक्ती येते, नंतर शक्तिमान येतात. तसंच आज आपण ती शक्ती कोण आहे, अंतरंग शक्ती, तिच्याबद्दल जाणून घ्या आणि आपल्याकडे का साजरी केले जात नाही किंवा ती का करत नाही त्याचं बघूया. तर सीतानवमीचं जे पात्र आहे रामायणामध्ये, त्याला रामायण म्हटलं जात नाही, रामायण. रमा म्हणजे लक्ष्मी किंवा सीतादेवीला म्हटलं जाते. जेव्हा लवकुश महर्षी वाल्मिकीनं रामचंद्र असताना रामायणाची रचना केली आणि रचना केल्यानंतर याचा प्रचार प्रसार कोण करेल हा त्यांना प्रश्न पडला. तर ते सीतादेवीचे 2 जे पुत्र होते लवकुश, त्यांना बोलवलं, त्यांना ते प्रशिक्षण दिलं आणि सांगितलं की तुम्ही नगराधिग्राम गावागावा जाऊन ह्या रामायणाचा प्रचार प्रसार करा. आणि जेव्हा ते मधुर वाणीतून नाही का रामचरित्र वर्णन करीत असेल, तर सगळे जे जीवात्मा आहेत त्या कथेच्या प्रती आकर्षित होत होते. आणि मग एकदा अयोध्यामध्ये ते कथा करीत असताना तिथल्या जी प्रजावासी त्यांनी ती कथा ऐकली, ते एवढे मंत्रमुग्ध झाले, एवढे आकर्षित झाले की त्याने लवकुशाला बोलवलं आणि राजसभामध्ये घेऊन गेले. आणि तिथे त्या सभेमध्ये अयोध्यामध्ये जे महल आहे त्याच्यामध्ये ती कथा करू लागली. कथा करत असताना त्या कथेमध्ये एवढे तल्लीन असताना भगवान रामचंद्र आपल्या आसनावरून खाली उतरतात. ते बघतात की सगळेजण कथेमध्ये एवढे तल्लीन, एवढे हसतायत आणि मला तो आनंद घेतात नाही, मी राजा असल्यामुळं. मग भगवंत हळूच काय करतात, व्यासासन उतरतात आणि पब्लिकमध्ये जाऊन नाही का, आणि पब्लिक बी असे टाळी होतात त्यांच्या भगवान रामचंद्राच्या मांडीवर हात मारायचे, भगवंत पण आनंद घ्यायचे. तर प्रश्न पडला असेल, भगवंत आपल्या कथेमध्ये एवढे इंटरेस्ट का घेतात? तर नाही, तर भगवंत आपल्या कथेपेक्षा तिथं सीतादेवीचं चरित्र वाचतं. म्हणून तिथं काय लिहिलंय, सीता चरित्र श्रृणती, म्हणजे रामचंद्र आहे ना सीताचं चरित्र ऐकतात. म्हणजे रामाला बी अट्रॅक्ट करणारी कोणती गोष्ट असेल तर ती सीतादेवी आहे. आणि महर्षी वाल्मिकी एक शब्द वापरतात, रमायण. अशा रामाचं, लक्ष्मीचं आयन श्रवण करण्यासाठी भगवान रामचंद्र त्या व्यासासनावरून खाली उतरले आणि लवकुशच्या मुखातून सीताचरित्र आणि रामायण श्रवण केलं होतं. तर असं सीताचं जर जन्माची कथा आपल्याला सश्रुत माहीत आहे, पण आपण थोडक्यात पाहू की शिरध्वज हा राजा होता आणि हे जनक त्यांना एक डिग्री दिली होती. आपल्याकडे कसं डिग्री असते ना, पाटील की, कोणी आजकाल गावागावात पाटील लावतात. मी आता आमच्या वाड्यात बघतो, म्हणजे घरकुनाय दानन बाजीराव म्हणा अशी लोकांची पद्धत, पण प्रत्येकजण पाटील लिहितोय. ऐकलं असेल तुम्ही मराठीमध्ये म्हण, सगळेजण पाटील डिग्री लावतात. तसं ही पाटील
किंवा कोणताही देशमुखी पाटील की हे आपलं कॉमन टायटल असतं, तसं जनक महाराज हे टायटल आहे त्या याच्यामध्ये, त्या वंशावळीमध्ये, निमी वंशावळीमध्ये. आणि शिरध्वज नावाचा राजा होता. आणि हा शिरध्वज याच्यामध्ये खूप दुष्काळ पडला होता. आणि त्या दुष्काळ पडल्यानंतर त्या दुष्काळातून कसं मुक्त व्हायचं, मग ऋषीमुनींकडे जाऊन त्याने विचार केला की करायचं तर काय करायचं. ते म्हटले काम करा, एक यज्ञ करा मोठा देवतांना प्रसन्न करण्यासाठी. आणि मग यज्ञ करण्यासाठी जी यज्ञाची भूमी होती ती नांगरत करीत होती, नांगरणं चालवत होते. ती भूमी पवित्र असली पाहिजे, कुठेही यज्ञ नाही चालत. धार्मिक क्रिया करताना देश काळ पात्र व्यक्ती खूप इम्पॉर्टन्स आहे. तर तसं त्यांनी एक जागा पाहिली आणि त्या ठिकाणी ते भूमीचं नांगर करीत होते. करीत असताना एक दोन बैलाला लावून नाही का 2-3 त्यांनी नांगर फिरवला. तिसऱ्या का चौथ्या फेरीला नाही का त्यांचं शीत अटकलं. नांगराचा जो बळी नांगर असतो, ते बरेच जण पाहिलं, शीत असतो, तो पुढे जात नव्हता. खूप प्रयत्न केलं, बैलाला मारलं, हे केलं, पण जात नव्हतं. मग काय करायचं, बैल कशाला अटकलं ते पाहूया. तर मग त्यांनी ते जे नांगर होतं ते शीत बाजूला घेतलं आणि त्यांना एक सुंदर पेटी सापडली. त्या पेटीतून जेव्हा ती पेटी उघडतात तर एकदम गोल्डन कलरची सुंदर आकर्षित एक तेजस्वी कन्या त्याच्यातून ती प्रगट झालेली पाहिजे. जसं जनक महाराजांना शिरध्वजानं त्या कन्याला पाहिलं तर साहजिक त्यांना आकर्षण झालं आणि त्याचं हास्य, स्मित हास्य पाहून जनक महाराजांनी त्या शिरध्वजराजाने ती कन्या घेतली. आपली जी पत्नी होती सुनयनी, तिला देऊन टाकलं. तर सुनयनीचं साहजिक आकर्षण, जसं आता मातृत्वाचा 2 भाव आहे. आपल्या पोटच्या पोळाला जन्म दिल्यानंतर जे स्नेह असतो तो शेजारच्या पाजारच्या बाळाच्या प्रती एवढा स्नेह नसतो, कारण इनबिल्ट ब्लड रिलेशनमध्ये अटॅचमेंट असते, ब्लड रिलेशनच्या पलीकडे अटॅचमेंट नसते. पण सुनईने जेव्हा तिने घेतलं तर ते आकर्षण झालं. आणि मग यज्ञ वाकल्य ऋषी त्यांना सांगतात की ही कोणी साधारण कन्या नाही, हे लक्षात लक्ष्मीचा अवतार आहे, लक्ष्मी तुमच्या घरी प्रगट झाले. आणि यज्ञवाकल्य ऋषी सांगत असताना आकाशवाणी झाली की हे शिरध्वजराजा ही तुमचीच कन्या आहे. आणि मग जो सुनयनी आणि शिरध्वजराजानं ऐकल्यानंतर तेव्हापासून त्यांचं प्रेम आणि स्नेह सीताच्या प्रती, तर ती ज्या नांगराला लागले होते सीता लागले म्हणून तिचं नाव सीता ठेवलं. आणि जनक राजाच्या पोटी जन्माला आली पुत्री म्हणून त्याला जनक आत्मजा, जनक नंदिनी, जानकी, आणि ज्या क्षेत्रामध्ये राहतात मैथिली म्हणून तिचं मैथिली नाव ठेवलं होतं. आणि यवन जनक राजा विधेय होतं. विधेय म्हणजे बॉडीच्या परे. आपण काय करतो, आपण बॉडीली लेवल असल्यामुळं आपल्याला कोणी काही बोललं तर लगेच राग येतो, कारण बॉडीली स्तरावर. जो आत्म्याच्या स्तरावर असतो तर ह्या जगातले त्याला मान अपमान सुख दुःख कोणी किती क्रिटिसिझम करू द्या, ॲप्रिशिएशन करू द्या, तो विचलित होत नाही. त्याला म्हणतात देहावर स्थित असलेली व्यक्ती विचलित होतो. बघा एखाद्याला तुम्ही काही बोलू द्या, जेव्हा तो बॉडीली स्तरावर असतो ना त्याला काहीच सहन होत नाही. पण जे आध्यात्मिक प्लॅटफॉर्मवर असतात, जे चेतनेच्या उन्नत अवस्थेत असतात, तर त्यांना ह्या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टी प्रभावित करू शकत नाहीत. म्हणून अध्यात्माच्या प्रगतीचं लक्षण एक आहे की जेव्हा तुम्ही जमिनीवर राहता तर तुम्हाला त्रस्त होईल, पण तुम्ही जमिनीच्या वरती हवेत राहता तर तुम्हाला खालची नेम लागू होत नाही. जसं मी बऱ्याच वेळा फ्लाईटनं प्रवास केल्यानंतर माझा अनुभव आहे की आमचे प्रभूजी म्हणतो, मी तर डोअरजवळ बसण्याची मला उत्सुकता असते पहिल्यांदा आणि बऱ्याच वेळा. तर माझा एक अनुभव असा आहे की जेव्हा एअरपोर्ट असतो तर आपल्याला त्या बिल्डिंग खूप मोठ्या मोठ्या वाटतात, म्हणजे खूप मोठ्या. आता मी जेव्हा साऊथ बॉम्बेला गेलो एका प्रोग्रामला, ते 57 फ्लोअरवर जाताना, आणि वरतून पाहिल्यानंतर त्या एकदम माचीसारखे ट्रेन हे सगळं दिसायचं. पण फ्लाईटमध्ये बसल्यानंतर ज्या बिल्डिंग मला मोठ्या वाटायच्या त्याच बिल्डिंग फ्लाईटमध्ये बसल्यानंतर एकदम छोट्या छोट्या दिसायला लागल्या. तसंच आपण मटेरिस्टिक लेवलला असो तर भौतिक जगातले प्रॉब्लेम्स त्या बिल्डिंगसारखे मोठे मोठे वाटतात. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक उन्नती आणि फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग लेवलला जातात ना, तर तुमच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत, सोशली, फॅमिली, फिजिकली, इमोशनली, सो मेनी प्रॉब्लेम्स नाही का, ते तुम्हाला एकदम स्मॉल स्मॉल वाटतात. खाली तुम्हाला तुमच्या चेतनेला उन्नत करावं लागणं. त्याचप्रकारे विधेय राज हे त्यांना भौतिक जगाचं कोणतंही नव्हतं, म्हणून ऋषीमुनी त्यांच्या प्रती एनवी करायचे की असं कसं. म्हणून विधेय राजा असल्यामुळं सीतादेवीचं नाव पडलं वैधवी. वैदेही नाव सीतादेवीचं आणि सगळ्यात आवडतं नाव आहे. बरेच लोक सीता नाव ठेवत नाहीत. तर माझे एक मित्र
आई होती ते नाच झाली, तर आलं तर मी म्हटलं सीता ठेवा. मी त्यांना सहज म्हटलं नको रे बाबा, सीताला वनवास भोगायला लागला तर सीला वनवास भोगायला लागला. नाव, आणि आजकाल तर नावं तर तुम्ही भयंकर नावं ठेवतात, पण सीता हे पात्र वनवास भोगायला लागले, तुमचं काही हे नाही का, ती थोडी आहे. ज्याच्यात जनक महाराजांनी जेव्हा लग्न लावून दिलं तेव्हा असं ठरवलं थोडी होतं की ही वनवासाचं आहे. आपण जन्माचे धनी आहेत, कर्माचे धनी नाहीत. तुम्ही कोणाच्या लाईफचं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. ही अंडरस्टँडिंग असली पाहिजे. पण ते सीता नाव ठेवलं नाही. अजून परीक्षित नाव ठेवत नाहीत लोक, बऱ्याच वेळा घाबरतात. म्हणजे परीक्षितला सर्पदंश केला म्हणून मृत्यू होऊ शकतो. म्हणजे लोकांचं एवढं मेंटल स्पेक्युलेशन आहे, बाप रे बाप. म्हणजे आणि अति शहाणे ज्यांना कवडीचं नॉलेज नसते तेच जास्त गायडन्स करतात. म्हणजे बुक्सचं काही अभ्यास नसतो, पण त्याला विचारलं ना तर ते पहिले ज्ञान पाजळत राहतात. तर माझ्या मित्राचे ते आई नाही ठेवलं, आणि मग काहीतरी वेगळंच नाव ठेवलं, ते न सांगितलेलंच बरं. हां, ते पोरगा झालं, मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं साहिल. साहिल हे हिंदूत नाव नाही, मुसलमानामध्ये नाव आहे, आणि आपण सरळ ठेवतो साहिल. असं मला त्याच्यावर नाही जायचं. सांगायचा मुद्दा की मग सीता हे जे आहे भगवंताची शक्ती आहे. तर अशा कुशध्वज जेव्हा कन्या झाल्यानंतर त्यांना आनंद झाला, आणि झाल्यानंतर तिथे जनकनंदिनी, जनकसुता, मैथिली आणि यवन जनक महाराज जे क्षीरध्वज होते त्यांना सारखं रमा, आपलं लक्ष्मी देवी आणि शारदाचं रूप दिसायचं. कारण लहानपणापासून तिचं सौंदर्य, जसं ऋषभानू महाराजाला बरेच वेळेस निसंत होते, पण एक दिवस यमुनाच्या डोहामध्ये गेल्यानंतर त्यांना कमळामध्ये एक सुंदर कन्या भेटली, आणि घेतल्यानंतर ती कन्या घेऊन आले. कीर्तिदा सुंदरी जे ऋषभानू महाराजांची पत्नी, तिच्याकडे दिलं. तर ती जन्मातच दिसायला गोल्डन कलर, तप्त कांचन गौरांगिनी राधे वृंदावनेश्वरी, गोल्डन कलरची होती. पण डोळे बंद होते. त्यांना वाटलं मुलगी ते भेटली पण आंधळी होती. पण 10 दिवसांनी कृष्णाला बोलवलं. कृष्ण आले, स्पर्श केला, आणि जसं कृष्णाचा स्पर्श आलं तर राधाराणी पहिले जो ग्लान्स होता डोळ्याचा, पहिले भगवान कृष्णाला पाहिलं. म्हणजे राधाराणीची जी स्टोरी आहे सेम स्टोरी सीतादेवींच्या बाबतीत आहे. म्हणून ज्या भगवंताच्या शक्ती ते अयवनीज असतात, आणि जो मनुष्य असतो ते यवनीज असतं. यवनीज म्हणजे स्त्रीच्या योनीतून त्याला फोर्सफुली बाहेर फेकला जातो. मलमूत्र रक्तमासासहित त्याला फोर्सफुली जे 24 प्रकारचे वायू आहेत आपल्या बॉडीमध्ये, एक वायू त्याला फेकला जातो. पण हे जे भगवंताची जी भगवंत किंवा भगवंताची शक्ती आहेत त्या अयवनीज असतात. जसं द्रौपदी आहे ती पण अयवनीज आहे. तर हे अवतरित होतात किंवा प्रगट होतात. पण कधी कधी ह्या स्टोरी ऐकल्यानंतर लोक म्हणतात मायथॉलॉजी आहे, काल्पनिक आहे, डोक्यात पाणी झालं यांच्या, काही बडबड करतात. असं कुठं पॉसिबल आहे का? आता मला सांगा, तुमच्या डोक्यात कॉमनमध्ये एक सांगतो तुम्हाला, वाह माहिती आहे का, तुम्ही अंडे घालतात का? पण 8 दिवस धुवू नका, मळ राहू द्या, तुमच्या आपोआप नाही का लिखाणी वाढतात. कुठून येतात ते, कशात क्रिएट होतात? कोणी जाता जाता शाळेमध्ये, आता आमच्या शाळेत पोरं पोरी काय करायचे, डोक्यातले घ्यायचे, पोरं दुसऱ्या डोक्यात घालायचे. मी एकटाच का, तुझ्या डोक्यात पण राहिलं पाहिजे? खेडेगावात चालायचं. म्हणजे एक साधारण जीवात्मा तुमच्या बॉडीमध्ये असं निर्माण होतोय. तुम्ही कधी कधी एखादे फळ बघा, पेरू येते, आपोआप त्याच्यातून निर्माण होतं. म्हणजे एक भौतिक होतं. तसंच भगवंताची शक्तीनं तशी ती निर्माण होते, अवतरित होते, सॉरी. तर मग इथे शिरध्वज झाल्यानंतर हे दिसत होते, आणि मग हळूहळू बाल्य अवस्थापासून नाही का सीतादेवी आपल्या सहेलींसोबत खेळायची. खेळत असताना एक दिवस पोपट आणि मैना हे एक चर्चा करत होते की ही सीता एवढी सुंदर आहे, एवढी नाजूक आहे, सुकुमारी आहे, हिचा विवाह नाही का रामचंद्राची होईल. आणि रामचंद्र कोण आहेत? रघुवंशातले आहेत, आणि त्यांच्या सौंदर्याचं वर्णन जो राघव पोपट होता तो मैनाला करत होता. आणि मैना एकदम ध्यानपूर्वक ऐकत असताना सीतादेवीनं जेव्हा ऐकलं की अरे माझ्याबद्दल तुम्ही कथा करता, मी तीच सीता आहे का? पोपट म्हणला, मी तू ज्या सीतेचं वर्णन तुम्ही तेच आहात. ते म्हणे अजून अजून सांग, आणि कुठून ऐकलं? ते म्हणते की मी महर्षी वाल्मिक नाही का आपल्या रामायण लिखाण करताना आपल्या भारद्वाज जे ऋषी होते त्यांना तुमच्या कथेबद्दल वर्णन करीत होते, आणि तुमचा विवाह तिथं होणार आहे. आणि मग त्यावेळेस सीतादेवी नाही का
त्या पोपटाला हातात घेते आणि म्हणते अजून माझ्यासोबत राहा, मी तुला नाही का सुंदर सुंदर पेरू देईन, डाळिंब देईन, फळं देईन, आणि मला ज्या कथा आहेत ना रामचंद्राच्या सांग. त्यावेळेस पोपट म्हणतं नाही नाही, आम्ही नाही का मुक्त पक्षी आहेत, आम्ही कोणाच्या बंदिस्त राहत नाही, मी जेवढं ऐकलं तेवढं सांगतो. आणि मग सीतादेवीने सोडून दिलं. मग राधाराणीचं पोपट बी आणि सीतादेवीला पण पोपट आहे बरं. हे डिटेल्स आपण आपले वैदिक ग्रंथ आपण वाचत नाही, आपलं दुर्दैव असं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये एवढं मनोरंजन पण आहे आणि आत्मरंजन पण आहे, फिलॉसॉफिकल पण स्टोरीज पण आहे. आपल्याला आपण काय झालंय, पिक्चर बघून नाही का मायथॉलॉजिकल पाहून पाहून आपण त्याच्यातच खुश होऊन जातो. आता सैयारा पिक्चर पाहिला, लोक रडत होते. दोघं काल्पनिक, दोघांना ड्रामा केला, ते काही कायमस्वरूपी नव्हते. पैसे छापले हे येड्या बधीर छारकर रडत बसले. पण तेच रामायणाचं पात्र, कृष्णचरित्र जर तुम्ही रडले तर दोन गोष्टीचा फायदा होतो. कारण ते रिअल पात्र आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भगवंत आपल्याला कृपा प्रदान करा. तुम्ही सैयाराला किती रडले तर तुम्हाला काय भेटणार आहे? तो थिएटरचा मालक म्हणून झाले 3 तास, आता तुमचा तमाशा बंद करा आणि या बाहेर. मला बरेच पोरं सांगतो, प्रभूजी पिक्चर पाहून रडा. म्हणलं यार, कधी देवासाठी रडू येत नाही ह्या नालायकांना आणि सैयारासाठी रडू येते. किती लोकांनी पाहिलं तुमच्यापैकी सैयारा? भाग्य, ठीक आहे. हां, मला पोरले अपडेट देतात, मी आम्हाला बघायची गरज नाही पडत. तर इथे सीता जेव्हा ती संवाद ऐकत असताना हळूहळू ती मोठी होत होते आणि जनक राजाला चिंताग्रस्त होते. साहजिक, कोणत्या पित्याला मुलगी मोठी झाली की शेवग्याचं झाड आणि पोरीची जात सारखीच वाढत राहते. कोणते? शेवग्याचं झाड आणि पोरीची जात. तर आई वडिलांना साहजिक चिंता येत असते. तर जनक महाराजाला चिंता होती की माझी कन्या एवढी सुंदर आहे, हिला वर कसा भेटल आणि हिचा विवाह कसा होईल, याच्या चिंताग्रस्त असताना त्यावेळेस सीता जशी जशी मोठू लागली त्यावेळेस इंद्र चंद्र येऊन नाही का, आपलं ब्रह्माजी इंद्रदेव येऊन नाही का प्रतिदिन नाही का सीतेच्या सौंदर्याचं वर्णन पाहून आकर्षित व्हायचे आणि त्यांच्या प्रति आकर्षित म्हणजे की साक्षात लक्ष्मी देवी आहे. आणि मग हळूहळू जनक महाराजांनी चिंता आपल्या मनामध्ये होते. तर एक दिवस ब्रह्माजी म्हटले, प्रगट झाली, म्हणजे काळजी करू नको, तुला एक सुंदर तुला नाही का जावाई भेटणार आहे आणि तो लवकरच होईल. आणि मग ह्या देवीदेवतांची चिंता होत असताना ब्रह्माजीने काय केलं, महादेवाचा जो धनुष्य होता परशुराम ज्याला दिला होता, तो परशुरामचा धनुष्य काय केला, हळूच नाही का जनक महाराजांच्या जी पूर्वत परंपरा आहे त्यांना देऊन टाकलं. शिरध्वजच्या पहिले 1-2 राजांना देऊन टाकला. भविष्याचा पाऊल दिल्यानंतर तो जो धनुष्य होता परशुरामाचा, शिवजींचा धनुष्य, तिथे ठेवला होता. आणि ठेवल्यानंतर हळूहळू सीता इकडे वाढत होते आणि आपल्या लीला आपल्या सखींसोबत करीत होते. इकडे भगवान रामचंद्र प्रगट झाले होते. झाल्यानंतर तिथं ताटकाचा वध केला, सुबाहूचा वध केला, मारीसला लांब ढकललं. आणि मग त्यावेळेस विश्वामित्र मुनी तिथे राम आणि लक्ष्मणाला मैथिलीला घेऊन जातात, आजची मिथिला नगरी. माझा पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग चालू आहे, नेपाळ टूर काढायचा आपल्याला फ्लाईटनं. जाऊया, खूप सुंदर फिरा, यात जीवनात एन्जॉय करा, तुमच्यासोबत काही येणार नाही. म्हणून 3 गोष्टीत एन्जॉय करायचा, चांगला प्रसाद खायचा, फुल ट्रॅव्हलिंग करायचं, दुनियाचं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही किती टेन्शन घेतलं तर तुम्ही कोणाचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. कदाचित तुमच्यात कोणी असेल तर मला माहीत नाही बाबा, प्रभूजी मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पण काही जणांना फुकट सेल्फ अपॉइंटमेंट ठेका घेतलेला आहे टेन्शन घेण्याचा. माहिती आहे, सेल्फ अपॉइंटमेंट ठेका माहिती आहे. मी केलं नाही तर होऊ शकत नाही. जसं आता आमच्या गोशाळेमध्ये मी गेलो होतो, तिथली ती माताजी, ती भावाचं टेन्शन घेते, दोन्ही मुलाचं टेन्शन घेते, नवऱ्याचं टेन्शन घेते, नातीचं टेन्शन घेते. म्हणलं बाई तू काय जगाची टेन्शन घ्या, आणि अशी झाली ती टेन्शन घेऊ. पण ती काय जितेची खोड मेलेशी जात नाही, कडू कारलं गोड होत नाही. तसंच कोणाचा तुम्ही किती ज्ञान सांगा, त्यांना जे वागायचं तेच वागतात. जेव्हा लोक मरतील तेव्हा त्यांचा स्वभाव बंद होऊन जातो. तुम्ही काही होऊ शकत नाही. टेन्शन. तर सांगायचा मुद्दा असा आहे, जीवनामध्ये आहे तो पण आनंदाने जगायचा, ट्रॅव्हलिंग करायचं. माझं तर चांगलं आहे, पुस्तक वाचत असतो मी, ट्रॅव्हलिंग करत असतो, कोणाचं टेन्शन नाही. जाऊ दे, आग लगू बसते मी, बाबा आपण मस्ती मी. तसं लाईफमध्ये शिका, खूप आनंदी राहतात. असो, त्याच्यानंतर बोलू आपण.
तर इथे जनक महाराज चिंता करत होते आणि करीत असताना हे प्रसंग घडला. आणि मग इथे भगवान रामचंद्र आणि जे विश्वामित्र मुनी ते घेऊन गेल्यानंतर त्यावेळेस जेव्हा दशरथ महाराज जनक महाराज नाही का राम आणि लक्ष्मणाला पाहतात आणि एवढे आकर्षित एवढे मोहित होता. नाजूक असा सुकुमार असतात आणि आपला धनुष्य नाही का खांद्यावर ठेवलेले असे भगवान गुरु नाही का विश्वामित्र मुनी पुढे चालतात, माग राम आणि लक्ष्मण चालतायत. आणि हे दृश्य पाहून सगळे जे मैथिली नगरातले नगर लोक आकर्षित झाले, अचंबित झाले की हे सुंदर बालक कोण आहे, कुठून आलेले आहेत. आणि मग त्यावेळेस जनक क्षीरध्वज राजा विश्वामित्र मुनी आणि चं स्वागत करतात, वेलकमिंग करतात. आणि मग त्याच्यामध्ये ते संध्या करतात, बरेच काही त्याच्या चर्चा होते. आणि मग क्षीरध्वज राजा जनक महाराज हळूच जातात विश्वामित्र मुनीकडे आणि म्हणतात हे 2 बालक कोण आहेत, यांचा परिचय सांगा. हां, बघा ना, आजकाल पहिल्या काळामध्ये आपल्याला एखादा चांगला डिग्रीवाला पोरगा दिसला पोरीच्या बापाला तर पहिली चौकशी करतात. आज पहिल्या जमान्यात असं, आजकाल कोणती पोरगी आली की विचारतात किती शिक्षण झालं, काय करायचं, लग्न कधी करायचं, त्याला एकच टेन्शन. आजकाल तर 80% मंदिर पोरगी दिसली की ते खेडेगावात जाऊ का कुठं दिसू, लग्न झालं की हिचं शिक्षण काय झालं. आणि आमच्या बंदर झालं प्रभूजी बघा ना, अरे म्हणलं मी बघून काय फायदा आहे हा, असं सहज आहे का. तो पोराचा बाप आहे ना बिचारा, मासा जसा पाण्याविचून तडफडतो तसं लग्न होत नाही तर लोक टेन्शनमध्ये. मला आमच्या गावाकडे 2 महिन्याला नाही का गाड्या भरून येतात नारायण नाग बळी करायला. का नारायण नाग बामणानं येड्यात काढलंय लोकांना की नारायण नाग बळी घातली, हे पूजा केली की लग्न होऊन जाईल. म्हणून लग्न असत नाही, लोक लोटा पाहून लग्न करतात. लोक काय प्रभाव पाहून लग्न करतात, स्वभाव पाहून लग्न करत नाही. खिस्सा गरम असला तर पोरीचा बाप, पोरीचेच आई बाप म्हणतात चांगला आहे ना, पैसेवाला आहे ना, टेन्शन घेऊ नका, जात कोणती का असे ना, करून घे, उद्या भांडणं झाले ते आमच्या डोक्याला नाही, तूच निपट तर इथे सीतादेवीच्या बाबतीत नाही का जेव्हा पाहिलं जनक महाराजांना आणि पाहिल्यानंतर चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकालीन नाही का सगळं कार्य झाल्यानंतर विश्वामित्र मुनी आपल्या पूजामध्ये लागले. तर राम आणि लक्ष्मण नाही का बगीच्यामध्ये फिरायला गेले. त्याच वेळेस नेमकं सीता आणि सीताच्या सखी नाही का याचे पहिले प्रसंग सांगायचं राहिला. तर सीता नेहमी बगीच्यामध्ये जायचे आणि जात असताना एका झाडाला फुलं पाहिले होते, ते फुलंच काढतात नाही. म्हणून काय करायचं म्हणून सीता आतमध्ये गेली आणि जो धनुष्यबाण होता, ज्या धनुष्यबाणाला 500 बलवान पैलवान नाही का उचलत नसायचे, सीताने एका देवीला हाताला धरलं आणि त्या झाडाला असं वाकलं, ते झाड तुटून पडलं. तर सगळे सैनिक, प्रधानमंत्री सख्या नाही का अचंबित झालं. ज्या धनुष्याला कोणी मोठं उचलू शकत नाही, ह्या सीतानं एकदम उचललं, बाजूला केलं, पुन्हा ठेवून दिलं, काही फरकच नाही पडलं. आणि जेव्हा हे घटना जनक महाराज सांगितलं, जनक महाराज म्हटलं तुमच्या डोक्यात पाणी झालं का, ती सुकुमारीने असं नाही म्हणे झालं. सगळ्यांनी येऊन सांगितलं त्यानंतर तेवढं जनक महाराजांनी प्रतिज्ञा घेतली होती की जो कोणी ह्या धनुष्याला प्रत्यंच्या चढवेल आणि त्यालाच मी माझी कन्या देईन. याला स्वयंवर ठेवलेले. स्वयंवर म्हणजे काय, आजच्या जमान्यामध्ये एकूण एकाला पसंत करणं. पहिले पण होतं, मुलीला चॉईस होत्या, आजच नाही. पण आजच्या चॉईस कशा आहेत, रील्स आणि इंस्टावरला पाहून चॉईस होतात, गडबड गोंधळ आहे, त्याचं कॅरेक्टर बघत नाहीत. आणि बरेच लोक लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात. तर मराठीमध्ये त्याला काय म्हणतात लिव्हिंग रिलेशनशिपला, हिंदीमध्ये लय भारी शब्द आहे, बिन फेरे हम तेरे काय, बिन फेरे हम तेरे. तसंच स्वयंवर आणि चॉईस ठेवल्यानंतर जेव्हा बगीच्यामध्ये सीतादेवी रामचंद्राला बघते, पहिले रामचंद्र बघतात, पहिले नुपूर ऐकतात. आणि नुपूर ऐकल्यानंतर म्हणतात हे लक्ष्मण, रघुवंशामध्ये कधीच माझं मन कोण्या परस्त्रीवर जाऊ शकत नाही आमच्या वंशावर, आणि आतापर्यंत कोण्या स्त्रीवर माझं मन नाही गेलं, पण ह्या नुपूरच्या प्रती माझं साहजिक आकर्षण होत आहे. याचा अर्थ ही माझी होणारी पत्नी आहे. काय माइंड कंट्रोल असेल बापरे. येऊन तुम्ही महाभारतामध्ये जेव्हा ती स्टोरी नल आणि दमयंतीची स्टोरी आहे, नल आणि दमयंती विवाह केल्यानंतर जेव्हा दमयंती येते खूप वर्षाने भरतराजाला घेऊन, तर नल नाही का, सॉरी शंतनू नाही, नल का याच्यामध्ये स्टोरी
ते म्हणतात की मी मान्यच करत नाही की माझी पत्नी आहे म्हणून. नल ते म्हणतात की तू छातीवर हात ठेवून सांग की मी तुझी पत्नी नाही. आणि मग सगळे आकाशवाणी झाले, ऋषीमुनी झाले. तर परमात्मा परमात्मा किती ऑनेस्ट असते नाही कुणाच्या प्रती. आजकाल 10-10 मिनिटामध्ये लोक ऑनेस्टी गगवतात. जसं आमचे एक प्रभूजी अमेरिकेमध्ये एका प्रवचनाला गेले होते, तर ते एक बायकोला दिवसातून 10 वेळा नवऱ्याला सांगावं लागतंय, आय लव्ह यू, माझं तुझं प्रेम आहे बरं, ऑफिसमधून. जर 10 मिनिटांना 1 तासानं फोन नाही आला नवऱ्याचा, तर समजी ती बायको की याचं प्रेम नाही माझ्यावर. त्याला म्हणजे 1 तासानं सांगावं लागतं की बाबा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, आय लव्ह यू, 1 तासानं फोन कर. तर म्हटलं दिवसभरातून त्याला 12 तासात 12 फोन करावं लागत असेल. त्याच्यापेक्षा भाऊ तो बिना लग्नाचा आहे ना. बोलून प्रेम होत नाही, तर सेवेने. आणि जेव्हा तुम्ही कोणाकाची केअरिंग करता, लव्ह अँड केअरिंग करता, आपोआप प्रेम होतं. तर इथं आपलं भगवान रामचंद्राच्या याच्या बाबतीत काय झालं, साहजिक आकर्षण झालं होतं आणि होऊ शकतं. आणि सखीने जेव्हा भगवान रामचंद्राचं सौंदर्य पाहिलं तर एवढे आकर्षित झाल्यानंतर सखी जाऊन सांगतात सीताला. आणि सीता कशा नजरेने पाहतात, आजकाल तर डायरेक्टली पाहतात ना, तर सीता तिरप्या नजरेने पाहते, अशा डाव्या कोपऱ्यानं ग्लान्स न बघते. आणि जेव्हा पहिल्यांदा बघते रामचंद्रांना, तर पुन्हा मग डोळ्याचे पाहते. आणि ते बी कसे, पडद्यातून. म्हणजे समोरच्याला कळायला नाही पाहिजे की मला कोणी पाहतं का नाही पाहतं. म्हणजे किती मर्यादाचं पालन, डिसिप्लिन्स आहेत. किती आपल्याला किती शिकण्यासारखं आहे. तर ते पाहिल्यानंतर ती विचार करू की आणि मग जाऊन ती गौरीची पूजन करते, शंकराची आणि म्हणते की आज मी ज्या पुरुषाला पाहिलंय हे माझे पती व्हावं, मीच तुम्हाला सगळं काय अर्पण करतो. जसं रुक्मिणीने अंबिकेची वर्शिप केली होती. आणि मग तसंच सीतादेवीनं सुद्धा महादेवाची आणि पार्वतीचे पाय पडल्यानंतर पार्वती प्रगट झाली, म्हणजे माते तुम्ही काय करतात. पण आज सांगितलं जातं कोणी मुलीचं लग्न होत नसेल तर त्याने 2 ग्रंथ वाचा. एक तो रुक्मिणी स्वयंवर, चांगला पती प्राप्त होण्यासाठी, किंवा दुर्गा सप्तमी, हे पण फास्टमध्ये पती भेटण्यासारखा चांगला. तर तसं ती अंबिकेला पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरध्वजीने का प्रतिज्ञा घेतात. काय घेतात की माझी कन्या जे स्वयंवर ठेवलेलं एकच आट आहे, ह्या कोणी धनुष्यबाणाला उचलून याला प्रत्यंचा लावेल त्यालाच माझी कन्या वरमाळा घालेल. आणि हे इथे विश्वामित्र मुनी, लक्ष्मण, राम बसले होते. आणि मग सगळ्या राजांना, युवराजांना आकर्षण होतं सीतेच्या प्रती. तिचं सौंदर्य जेव्हा पाहिलं तर सगळे मोहित व्हायचे. सीतादेवी पण आली सजून. जसं सीताचं सौंदर्य पाहिलं तर सगळे अर्जुन मूर्छित झाले. जेव्हा मी स्टोरी पहिल्यांदा वाचली होती तर मला सीता आणि रुक्मिणीची जी स्टोरी ती सेम टू सेम स्टोरी आहे. दोघांच्या स्टोरीमध्ये सेम पाहायला भेटते. आणि मग केल्यानंतर जो तो जायचा, कोणी लगेच हात सुद्धा लावत नसायचे, लगेच तो धराशायी व्हायचा. सगळेजण हातबल झाले. आणि त्यावेळेस शिरध्वजराजा म्हणजे जनक महाराज म्हणतात, ह्या पृथ्वीवर असा कोणताही व्यक्ती नाही की माझ्या कन्येला वरण करू शकेल. सगळे नपुंसक आहेत. क्षत्रिय राजावर कलंक आहे असं उचलू शकत नाही, धनुष्याला उचलून माझ्या कन्येला सोयीवर करू शकेल. आणि ही गोष्ट राम आणि लक्ष्मणाला खटकते. लक्ष्मण म्हणतात की तुम्ही सगळ्या सृष्टीला उद्ध्वस्त करू शकतात, इथे काय गोष्ट आहे. तर राम म्हणतात तू शांत बस, जोपर्यंत गुरुची आज्ञा होत नाही तोपर्यंत काहीच रिॲक्शन नाही करायचं. आणि मग विश्वामित्र म्हणून हळूच म्हणतात, सगळ्यांचं झाल्यानंतर राम उठ आणि ते धनुष्य उचल. म्हणजे रामचंद्रान तोपर्यंत नजर खालीच होती. असं नाही म्हटले का गुरुदेव सगळ्यांचं झालं मी जाऊन ट्राय करू का, मेरा नंबर कब आहे, असं नाही. भगवंत म्हणजे विश्वामित्र म्हणते जा. आणि मग विश्वामित्रचं नमस्कार केलं, देवदेवतांना नमस्कार केला, त्या धनुष्याला नमस्कार केला, प्रदर्शनं घातली भगवंतांना. मर्यादेचं किती सिस्टमॅटिक शिष्टाचार पालन केला. आणि केल्यानंतर डाव्या हातनं साईडनं धरला, उचलला. आणि लगेच प्रत्यंच्या जसे चढवाय गेले त्याचे 2 तुकडे होऊन एकदम भयंकर थंडर मोठा आवाज झाला. आणि त्या सभेमध्ये सगळे धराशायी झाले. केवळ 4 ते 5च लोक सावध होते. एक म्हणजे जनक महाराज, सीतादेवी, विश्वामित्र मुनी, राम आणि लक्ष्मण. बाकी सगळे बेशुद्ध पडले होते. आणि आल्यानंतर जसं धनुष्य तोडल्यानंतर सीतामाई माळा घेऊन येते, वरमाळा. आल्यानंतर तिला जो आनंद झाला आणि म्हणते की माझ्या तपस्येची पर्णी पूर्ण झाली, आता मला वरण होणार. आणि जशी माळ घेणार तर भगवान रामचंद्र खाली मान घातले होते. म्हणे थांब. का बरं जनक महाराजाला चिंता झाली, का बरं माळा घालत नाही. सीताला पण चिंता झाली, एवढा मोठा पराक्रम केलाय.
म्हणजे जोपर्यंत माझे माता पिता आम्हाला आज्ञा देत नाही विवाह करण्याचा, तोपर्यंत मी करू शकत नाही. एखादा आजकालचं काय म्हटलं असतं, घाल पहिले नंतर बघू काय होत आहे. बरेच वेळा पण घातल्यानंतर आणि विश्वामित्र मुनीकडे पाहतात, विश्वामित्र पण म्हणतात, पण माता पिता पहिले तेच. आणि मग ते पाठवतात दूत आणि मग अयोध्येतून सगळेजण जातात. मग एकूण एकाच्या गोत्राचं वर्णन होतं आहे आणि मग त्यावेळेस त्यांचं लग्न होतं आहे. लग्नामध्ये पहिले त्यावेळेस जनक महाराज म्हणतात माझ्या 2 कन्या आहेत, एक उर्मिला आणि सीता. तर सीतेचा विवाह रामचंद्राशी, उर्मिलाचं लग्न लक्ष्मणाशी. पण जो माझा भाऊ आहे कुशीध्वज, त्याच्या 2 कन्या आहेत, एक मांडवी आणि श्रुतकीर्ती. यांचा पण विवाह नाही का तुमच्या 2 पुत्राशी विवाह आमची इच्छा आहे. मग विश्वामित्र मुनीनं दिल्यानंतर दशरथ महाराजांना पण नाही का ठरलं आणि मग मांडीचा विवाह भरतशी होतो आणि शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्तीशी होतो. म्हणून कोण्या कन्येचं नाव ठेवायचं असेल तर श्रुतकीर्ती नाव छान आहे बरं. जे वेदांचं ऐकणारे, वेदांची श्रुती ऐकलेली, हे एक पहिला अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ श्रुतकीर्तीचा, जे भगवंताच्या कीर्ती ऐकण्यासाठी उत्सुक असलेली श्रुतकीर्ती, हे पण होतो. आणि कीर्ती ह्या शब्दाचा अर्थ काय, फेमस, प्रसिद्धी, हे पण नाव आहे. तर असं यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर हळूहळू त्यांना बरेच काही हुंडा दिल्यानंतर रस्त्यात परशुरामजी भेटतात आणि मग त्यांचा संवाद होतो. आणि मग रामचंद्र आणि सीता अतिशय त्याचं माधुर्य लीलाचं नाही का, लीला चालत असताना त्यावेळेस एक दिवस दशरथ महाराज आपल्या आरशामध्ये बघत असताना त्यांनी पांढरे केस पाहिले आणि पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण नाही का युवराजपद रामचंद्राला द्यावं. आणि मग रामचंद्र झाल्यानंतर ते सगळं प्रसंग घडतो की भगवान रामचंद्राला 14 वर्ष वनवास आणि राजा भरताला अयोध्येचं राज्य. आणि ही बातमी घेऊन भगवान रामचंद्र कौशल्याकडे येतात, कौशल्य मातेकडे. आणि कौशल्या सांगितलं मग आज माझ्या वडिलांनी नाही का वनातलं राज्य दिले आणि इथलं राज्य भरताला दिले. म्हणजे किती मोठी गोष्ट होती, पण भगवान रामचंद्रांनी किती सॉफ्टली सांगितलेली. मी जेव्हा रामायण वाचतो कधी कधी की भगवान रामचंद्र कसे प्रेझेंट करतात माझे, आणि आनंदाने सांगतात, रडून नाही सांगत. एखादे आजकालचा पोरगा काय म्हटलं असता की बघ बाप या डोक्यात पाणी झालंय, त्यानं असं केलं, आईच्या नादी लागून त्याला बी 2-4 शिव्या घातल्यास. पण त्या एवढ्या निगेटिव्ह इफेक्टला पण सॉफ्टली केलं. याला म्हणतात मॅच्युअर्ड पर्सन. आणि काही लोक कलियुगातल्या एकदम छोटीशी गोष्ट असते पण त्याला मोठी गोष्ट करून काय करतात, प्रेझेंट करतात, मग तिथं भडके होतात. म्हणजे एखादी गोष्ट कशी असते त्याला तुम्ही कसं प्रेझेंट करता त्याच्यावर त्याचा रिॲक्शन वापस आपल्याला येत असते. म्हणून आपण जेव्हा पब्लिकमध्ये नात्यामध्ये राहतो तर आपल्या शब्दांमध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला एवढं हे केअरफुली असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही केअरफुली असतात ना ते रिलेशन खूप चांगले मेंटेन होतं. असं मला त्याच्यात नाही जायचं. तर मुद्दा असा आहे की इथे जेव्हा सगळं झाल्यानंतर सीतादेवीकडे येतात आणि सीतादेवी आल्यानंतर जे अंतःकरणाचं अनुगमन आहे तर भगवान रामचंद्र म्हणतात अगं सीते मला वनवासाला जावं लागेल आणि तू काय कर, आता माता कौशल्य तिने सासूची सेवा कर, दशरथ महाराजांची सेवा कर, मी गेल्यानंतर जे अयोध्येवासी आहे त्यांना मार्गदर्शन कर, मी गेल्यानंतर इथं कोण नसणार आहे. त्यावेळेस सीतादेवी भगवान रामचंद्रला पती धर्माचं वर्णन करतात. ते म्हणतात जसं तुम्ही पती मातापित्याच्या सेवेचं वर्णन करतात तसं जनक महाराजांनी माझ्या वडिलांना सुद्धा सांगितलेलं आहे की जसं पती एखाद्या व्यक्तीची सावली असते त्याप्रमाणे तू पतीची सावली हो. जसं तुम्ही तुमच्या मातापितेची आज्ञा पालन करतात तसेच मी माझ्या मातापितेची आज्ञा पालन करते. आणि दुसरं तिथे खूप दोघांचा संवाद होतो. संवाद झाल्यानंतर भगवान रामचंद्र जंगलात वर्णन करतात. म्हणतात अगं सीते त्या जंगलामध्ये राहणं अतिशय कठीण आहे आणि तिथे कंदमुळं खावं लागतात, मोठमोठे प्राणी आहेत, हिंसक प्राणी येतं, किडे मकोडे, हिंसू, सर्प, इंगळे, काटे कुटे येतं. एवढं सोपं नाही आहे जीवन. ऊन वारा वादळ असणारे, कोणती संकट समस्या कधी येईन माहीत नाही. अशा ठिकाणी तू इथं सुकुमारी आहेस. म्हणजे जनक महाराजांचे पण आरामदायी राहिले आणि अयोध्या पण राहिले. तर जंगलातलं जीवन जेवढं तू ऐकतेस किंवा विचार करते एवढं सोपं नाही आहे. त्यावेळेस सीता माहिती तर काय म्हणते की हे भगवंता तुमच्या सेवेतच तो जो आनंद आहे तो दुसरीकडे कोणता नाही. महलामध्ये तुम्ही नसाल तर मला ते महल जंगलाप्रमाणे आहे.
पण तुम्ही जंगलामध्ये मी तुमच्यासोबत राहीन ते मला वनासारखं आहे. जे कंदमुळं मला जे मेजवानी भेटते, भोग भेटतोय 56 भोग अयोध्येतला, पण जंगलातले कंदमुळं सुद्धा नाही का मला ते मेजवानीपेक्षा मोठे येतं. कारण तुमच्यामध्ये ते सुख आहे. आणि मग त्या दोघांमध्ये खूप चर्चा होत असताना शेवटी सीतामाई वाघबाण काढते. भगवंत एवढं म्हणत भीतीचं दाखवतं. तर त्यावेळेस सीतामाई डायरेक्टली पहिल्यांदा फटकळपणे बोलते. म्हणते की माझ्या वडिलांनी कोण्या नपुंसक व्यक्तीशी विवाह करून दिलाय. लिटरली शब्द आहेत. काय शब्द आहेत? नपुंसक. मला तर वाटायचं पुरुष आहेत, पण हे पुरुष नाहीत. पुरुष असले असते तेवढी मला भीतीच घालू दिली नसते. मला घेऊन गेले असते. आणि मग जेव्हा भगवंताच्या युगावर गेल्यानंतर भगवंत म्हणले चल. का बरं? बाह्य गोष्टीतून पाहिलं वाणी कठोर आहे, पण आंतरिक भावना काय होती सीतेची? भगवान रामचंद्राचं अनुगमन करणं आणि दुसरं त्यांच्या प्रती आसक्ती. आणि त्यावेळेस ती म्हणते, जाताना म्हणते बघा, नगरच्या ठिकाणी जो वनवास आहे, ऐश्वर्याच्या ऐवजी मला साधे जीवन आवडेल तुमच्यासोबत आता. दुसरं सुखसुविधाच्या ऐवजी मला तपस्या आवडेल. आणि हे भगवान रामचंद्र, तुमच्या वीराचं जे दुःख आहे ना, ते मला कुठंच भेटू देत नाही, म्हणून मी तुमच्यासोबत आले. आणि आंतरिक ह्या भावनेतून नाही का सीता निघाली. मी कोणतीही तक्रार, कोणतीही गोष्ट तुमच्यासोबत मागणार नाही. तुमच्या दुःखामध्ये मी पहिले पुढे असेल आणि तुमची सेवा करण्यासाठी. भगवंत म्हणले ठीक आहे, घेऊन गेले. आणि गेल्यानंतर जेव्हा सीता वनवासात गेल्यानंतर रामायणामध्ये वर्णन आहे की जेव्हा या दोघांची चालण्याची सिक्वेन्स कशी होती माहिती आहे? तर जंगलामध्ये खूप कठोर जंगल असेल तर लक्ष्मणजी पुढे चालायचे आणि झाडं तोडून रस्ता करायचे. आणि गेल्यानंतर सपाट जमीन यायची, काट्यांचं याचं, तर लक्ष्मणजी मागे जायचे आणि सीता पुढे जायचे. सीता जाऊन पुढे काय करायचे? काटे, दगडं वेचायचे आणि बाजूला रस्ता करायचे, रामचंद्राच्या रस्त्याला करून द्यायचे. आणि जेव्हा मोठे संकट यायचे तर भगवान रामचंद्र पुढे जायचे, सीतामाई मागं असायचे आणि त्यांच्या मागं लक्ष्मण जे असायचे, त्यांची अशी सिक्वेन्स असायची. आणि जेव्हा ऋषीमुनीचा आश्रम यायचा तर भगवंत काय करायचे? मागे यायचे आणि सीताला पुढे करायचे, लक्ष्मणाला सीतेच्या मागं ठेवायचे आणि मागं रामचंद्र राहायचे. कारण ऋषीमुनींची जी कृपा असायची ती कृपा सीताला आणि लक्ष्मणाला भेटावं असं त्यांची भावना असायची. याला म्हणतात सेन्सिटिव्ह रिलेशनशिप, की कोणी प्रत्येकजण स्वतःचा विचार नाही करत तिथे, प्रत्येकजण नाही का दुसऱ्याचा विचार करतो. म्हणून नातेवाईक संबंधामध्ये जेव्हा तुम्ही दुसऱ्याची केअरिंग करतात तर लोक तुमची केअरिंग करतात. तुम्ही हेट इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला हेट भेटतो. तुम्ही एनवी ईर्ष्या जर इन्व्हेस्टमेंट केली तर ईर्ष्या तुम्हाला भेटते. डिपेंडन्स ऑन तुमच्यावर तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करतायत. म्हणून जग चुकतंय, चुकू द्या, त्याच्यासारखं आपण वागलं आणि त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही. त्याचे कर्म त्याचे करू द्या, पण तुमच्या नेचरमध्ये कधी फरक नाही पडला पाहिजे. म्हणून आपल्याला ही जी पात्र आहेत रिलेशनशिपमध्ये कॉम्प्रोमाइज केलं. जसं माझ्याकडे एक आल्यानंतर एक मुलगा आला होता. आल्यानंतर म्हणला की प्रभूजी माझी बायको नाही का माझ्या आईवडिलाची कधी कदरच करत नाही. तर तो तक्रार, मी त्याला त्याच्या वाईफला नंतर बोलवलं. म्हणलं काय गं, तू आईवडील सोडून आलीस? म्हणे प्रभूजी चुकलं की माझ्या आई काढतात, तर मग मी काढले नाही तर काय फरक पडणार. म्हणलं कळालं, एकूण एकाचे कुळ उद्धार करतात दोघंजण. मग दोघांना बोलवलं, एकेकाला पहिले काउन्सिलिंग केली. म्हणलं आजपासून तो काय म्हणत, तुझ्या आईने हीच भाजी शिकवली का, तुझ्या आईला हेच केलं? अरे म्हटलं गपची खायला भेटते, नशीब मान म्हटलं. याड्या, लोकाला खायला भेटत नाही. आज स्विगी आणि झोमॅटो सक्सेस होण्याच्या मागे ह्याच बायांचं काम आहेत म्हटलं. आळशी बायांचा खूप सपोर्ट आहे त्यांच्या मागं. गरम गरम खायला भेटतंय. तर त्याला म्हटलं तुझ्या आईवडिलांचे आदर पाहिजे असेल तुला तर तू तिच्या आईवडिलांचे आदर कर. वन साईड कधीच होत नाही. तुम्हाला 2 वे लाईफ जगावं लागेल. जड जातं का फिलॉसॉफी लेक्चर? नाही ना? हां, मग प्रभूजी झाले आता आवरा. हां, नाही याचा अर्थ जसं माझ्याकडे एक सूनबाई आली होती, येतात आमच्याकडे असं काम. तिला मी एकच म्हटलं, माताजी तुम्हाला सासूंच्या बोलण्याचा तो राग येतोय, पण तुमचीच आई ते शब्द बोलल्यानंतर तुम्ही कसं घेणार? तेच वाक्य तुमचा नवरा बोलू द्या आणि तुमचं तेच वाक्य तुमचा भाऊ बोलू द्या. तेच वाक्य तुमची जाऊ बोलू द्या आणि तेच वाक्य तुमची बहीण बोलू द्या. तेच वाक्य तुमचे वडील बोलू द्या आणि तेच वाक्य तुमचा सासरा बोलू द्या. तुम्ही कसं घेतात? काय करायचं त्या शब्द आला ना, पात्र बदलून टाका. शब्दाची जी इफेक्ट आहे ना तो कमी होऊन जातो. आणि त्या सासूला बी म्हटलं,
उद्या तुम्ही सोनाचं एवढं बँड वाजवता, तुमची लेख अशी असली तर तुम्ही असंच करणार. काय करायचं म्हणलं माताजी, सोनाच्या ऐवजी लेखले टाका. तुम्ही दिवस वेळा मायली की 10 वेळा भांडण केलं तरी तुम्ही एवढा रुसवा करणार नाही, कुटानिंदी करणार नाही, सांभाळून घेता. तसंच म्हणलं सोनाला करा. खाली काय करा, रिप्लेस करा, इफेक्ट कमी होऊन जातो. लक्षात आहे? प्रभूजी प्रवचन चांगलं वाटतं बरं, घरी गेल्यानंतर अजिबात होत नाही. माझे सासू म्हणजे ललिता पवारच आहे, काय सांगू. हां, तुम्हाला काय माहीत आहे, तुम्हाला बसल्या बसल्या. सासू या शब्दाचा अर्थ सारखा सूचना करणारे, आणि सून म्हणजे सूचना नको. काय सूचना नको, आणि सासू म्हणजे सारख्या सूचना करणारे. असं त्याच्यात नाही पडायचं, मला गोंधळ घाला, आपण लय वाचलं त्या संस्कारापासून. तर कुठं आलं इथं, सीतादेवी. आणि म्हणून तिथे केअरिंग केली. आणि ती डोंगर पर्वतामध्ये, वन्यामध्ये डोंगरांच्या प्रती, झाडांच्या प्रती तिची केअरिंग होती, पशुपक्ष्यांच्या प्रती केअरिंग होती. आणि हळूहळू त्याच्यात ती रमणने लागू लागली. तिने काय केलं, फॅसिलिटीपेक्षा पर्सनला दिलं, प्रभावापेक्षा स्वभावाला इम्पॉर्टन्ट दिलं सीतादेवीनं. फॅसिलिटी माणसाजवळ असेल पण स्वभाव चांगला नसेल तर ते फॅसिलिटी माणसाला जड जातात. पण फॅसिलिटीपेक्षा लव्ह अँड केअरिंग असेल तर तिथं तुम्हाला सुख प्राप्त होतं. आणि सीतादेवीने तीच गोष्ट पाहिली. ती सुखसुविधेला अटॅच नव्हती, तर ती कशाला अटॅच होते, व्यक्तीच्या प्रेमाला अटॅचमेंट होती. आणि हळूहळू सीतादेवी रामचंद्राप्रती समर्पण होते. आणि भगवान रामचंद्राची ती मनभावना जाणल्यानंतर ती भगवान रामचंद्राला झोपायला गवत जमा करायची, कुशाग्रज नदीला जाऊन मटक्यात पाणी आणायचं, भगवंताला पाणी द्यायचे, कंदमुळं आणायची, लक्ष्मण आणायचे, पहिले भगवंताला अर्पण करायचे लक्ष्मण, आणि शेवटी सीता खायचे. म्हणजे सीताबाईचं एवढं डेडिकेशन होतं की तिनं कम्फर्ट झोनपेक्षा सेवेला प्राधान्य दिलं. आजकाल काय करतात, कम्फर्ट झोनला प्राधान्य देतात, म्हणून रिलेशनशिप जास्त टिकत नाही. हां, याच्या खूप प्रॅक्टिकली. आणि असं करता करता सीतादेवींच्या निष्ठेची परीक्षा जर पाहिले गेले तर जेव्हा वनामध्ये तिनं पहिल्यांदा 25 वर्षामध्ये काय मागितलं माहिती का, हरणं मागितलं. 25 वर्षे, लग्न झालेले 12 वर्षे आणि 13 वर्षे वनवासाचे, असे 25 वर्षामध्ये रामचंद्राकडे एक सुद्धा गोष्ट मागितली नाही तिनं. का, तिच्यासाठी सगळ्यात मोठं सुख रामचंद्रच होते. आणि मग पहिल्यांदा मागितल्यानंतर लक्ष्मण बी सांगत होते, रामचंद्र पण सांगत होते, याचे डिटेल्स खूप आहेत. त्यावेळेस रामचंद्र लक्ष्मण म्हणता, अरे लक्ष्मणा, हिनं 25 वर्षात पहिल्यांदा काय मागितलं तर मी देतोय, पतीचं काम मागितल्यानंतर दिलं पाहिजे. आणि मग हरिण घेतल्यानंतर तिनं भगवान रामचंद्राला सोडून नाही का हरिण मागितलं. मग भगवंत तिच्या जीवनातून गेले, लक्ष्मण गेले, आणि मग रावणाचं हरण केलं. तर जेव्हा आपण जीवनात भगवंताला सोडून दुसऱ्या कोणत्या गोष्टी मागू तर आपल्या जीवनात नाही का दुःखाने संकट समस्या येतात, जे सीतेच्या जीवनात आलं. आणि हळूहळू तिनं रामचंद्राला सोडलं, तिच्या जीवनात मोठं संकट समस्या आले. रावणानं हरिण केल्यानंतर रावणाने तिला खूप प्रकारचे प्रलोभन दिले. आणि प्रलोभन केल्यानंतर तिला पहिले लंकेचं दाखवलं, मी कसा आहे काय दाखवलं, तिथं प्रलोभनाला झालं नाही. आणि पुन्हा तो अशोक वाटीमध्ये ठेवलं सीतादेवीला, तर सीतादेवीनं तिला गवताचं पातं धरलं. आणि ती म्हटली, राम कुठे आहे तू कुठे आहेस, तू तिनक्यासारखा आहे. माझे रामचंद्र कसे आहेत, एक सिंहासारखा, आणि तू एक लोंबडी आपलं कोल्यासारखा आहेस. भगवान रामचंद्राचं सुख हे ऐश्वर्याच्या 1000 पटीने, तू कसं आहे, तुझं ऐश्वर्य गवताच्या पात्याप्रमाणे. आणि ती म्हणते की मी तुला नगण्य समज. असे 25 कारण श्री गोविंदराजन नाही का देतात, गवताचं पातं का धरलं सीतेनं. आणि त्या धरल्यानंतर ती कधी विचलित नाही झाली. आणि झाल्यानंतर तिथे तिला जे काही जसं जसं रावण नाही का तिला नाही का त्रास तर करीत होता, त्याचे सैनिक त्रास होत्या, त्या लेडीज त्रास देत होत्या राक्षसी, तिची ती भगवान रामचंद्राप्रती निष्ठा आणि प्रेम जास्त वाढत गेलं होतं. म्हणजे संकट काळामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला तुम्ही स्ट्रॉंग होता का वीक होतात, त्याच्यावर तुमचे संबंध खूप महत्त्वाचे असतात. आणि असं झाल्यानंतर ते हळूहळू स्त्रिया तिच्या सहानुभूती दाखवते. विशेष करून बिभीषणाची जी पत्नी शर्मा, ती सीतादेवीच्या प्रती केअरिंग होती, तिच्या गुणाच्या प्रती. हनुमानजी जेव्हा भेटायले तर हनुमानजीनं त्यांचं पण डिस्कशन खूप आहे, पण हनुमानजी म्हटले की माते माझ्या पाठीवर व्हा. तेव्हा हनुमानजी सीतामाई म्हणते 2 कारणासाठी येऊ शकत नाही, तू ते पुरुष आहेस, माझ्या शापाने मी याला उद्ध्वस्त करू शकते, पण रामचंद्राची जी कीर्ती ती नको व्हायला. तू पण करू शकते, पण नाही,
आणि दुसरं सर कारण म्हणजे मी जर आले तर रामचंद्राला नाही का जे कार्य करायचं होतं त्यांच्या कीर्तीमध्ये कमी नको व्हायला, म्हणून मी इथंच थांबेल. आणि म्हणले हनुमाना जाऊन माझा निरोप दे. म्हणजे किती रामचंद्राच्या प्रती निष्ठा होती, आदर होता. आणि मग सीतामध्ये ह्या गुणामुळं भगवंत आणि झाल्यानंतर असं अंतःकरणामध्ये जेव्हा युद्ध झालं, त्या युद्धामध्ये रावण मारल्या गेल्यानंतर रामचंद्र बिभीषणाला सांगून अतिशय सजून धजून आणतात. सगळ्या माकडं पाण्यात सुचवतं की ज्या स्त्रीसाठी युद्ध केले ती स्त्री कोण आहे बाबा, पाहू तर खरी. आणि तिथे सगळे मारत होते त्यांना. म्हणले अरे माकडाला नका मारू, पाहू दे सीतेला. आणि मग गेल्यानंतर भगवान रामचंद्र सीतेला काय म्हणतात, तुला मी रघुवंशी असल्यामुळं मी युद्ध केलं माझ्या रघुवंशाचं रक्षण करण्यासाठी. आता तुला पाहिजे तर लक्ष्मणाशी विवाह कर, भरत शत्रुघ्न असे कर, तुला ह्या कोणात देवदेवताचं पाहिजे, तुला जिकडं जायचं तिकडं जा, तुला ज्याच्याशी विवाह करायचं तो करू शकते. तर सीतादेवी म्हणते तुम्हाला जर एवढं सांगायचं असेल तर मी तिकडंच प्राणत्याग केला असता. एवढे आघात शब्द तुम्ही माझ्यावर झेलले. तुम्हाला जर माझ्या संशय होता, शंका होते, तर लक्ष्मणाला म्हणते एक सर्प आपलं हे सरणरच मी अग्नीमध्ये देह त्याग कराय. तर लक्ष्मणाला दुविधा पडली, काय करू. लक्ष्मणजी काय करतात, रामचंद्र इशाऱ्यानं करतात, कर ती सांगते तसं. आणि मग ते सरण रचल्यानंतर सीतादेवी जाते, अग्नीमध्ये प्रवेश करते. आणि प्रवेश केल्यानंतर अग्निदेव काय करतात, सीतेला घेऊन येतात. आश्चर्यामध्ये 2 कारण आहेत. एक तर जी मायावी सीता होती ती अग्निदेवात गेली आणि ओरिजिनल सीता बाहेर आली. आणि दुसरी गोष्ट, रामचंद्राला माहिती होतं की सीता ही अतिशय पवित्र आणि शुद्ध आहे. पण समाज त्या गोष्टीतून दृष्टिकोनातून नेहमी सीतेला त्या दृष्टिकोनातून नको पाहायला, म्हणून भगवान रामचंद्राने सीताला नाही का ती शुद्धता प्रदर्शित करण्यासाठी ते कार्य केलं. लोक आजकाल जे सो कॉल्ड लेफ्टिस्ट विचाराचे लोक सीतेवर अन्याय केला, तुमच्या वैदिक धर्मावर सीते असं केलं तसं केलं. अरे तुम्ही डीपली अभ्यास करा ना. आणि आपले सो कॉल्ड हिंदू जे म्हणणार आहेत ते पण म्हणतात स्त्रियावर अन्याय झाला, याच्यावर अन्याय झाला. तुम्ही एक पात्र घ्यायचं, त्या अर्ध पात्राचं मागचं आणि पुढचं काही न बघता तेवढंच घ्यायचं आणि लोकांना क्लेम करीत बसायचं. भगवान रामचंद्रांना नॉनव्हेज खाल्लं होतं. आता ध्रुव राठीचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. तो जितेंद्र आव्हाड नालायक, तो म्हणतो की हे खाल्लेलं आहे. अरे ते मांस या शब्दाचं रामायण जेव्हा तुम्ही डीपली अभ्यास करतात, आपला प्रॉब्लेम्स काय माहिती आहे का, आपण ग्रंथ वाचत नाही आणि अर्थाचे अनर्थ करून घेतो. माझं व्यक्तिगत कोणाचे काही दुश्मन नाही, मी काही पॉलिटिकली नाही. मला सांगायचा मुद्दा, जो रामचंद्र येईल तो आमचा शत्रू आहे, जो रामचंद्राचा तो आमचा. आम्हाला कोणाची काही घेणेदेण नाही, आम्ही सगळ्या जगाला सोडलं आहे, आम्हाला एक सोडायला काय. तर इथे सीता तिची शुद्धता आणि मग भगवान रामचंद्र म्हणतात, सीते मी लोकांनी तुझ्याप्रती अपराध नको करायला आणि तुझ्याप्रता जो आदर आणखीन पद्धतीने वाढव म्हणून हे तुला कार्य केलं. म्हणजे रामचंद्र सुद्धा काय करत, सीतेचं रक्षण करत होतं. म्हणजे किती दोघांना एकोणकाची ही होती, काळजी होती. आणि असं झाल्यानंतर इथे सीतादेवीच्या याच्यातून काय करू आपण शिकू शकतो, तर 3 गोष्टी शिकू शकतो. एक म्हणजे जेव्हा हनुमानजी आले होते आपल्या लंकेमध्ये आणि सीतामाईला नंतर भेटल्यानंतर म्हणले यांना मारू का, तर सीतामाई काय म्हणते, नको, हे राजाच्या अधीन असल्यामुळं याने त्रास दिला. पण तिथे सीतामाईने सेवादान दाखवलं, पहिला प्रिन्सिपल. दुसरं सौम्य चरित्र, कोणत्या स्थितीमध्ये काही असलं तरी कोणत्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्यांनी सौम्य चरित्र ठेवलं, ह्या सेकंड थिंग. आणि थर्ड थिंग ठेवलं, पती जीवांच्या प्रती दयाळू ठेवली. हे तिचे आंतरिक निष्ठा होते. म्हणून लोक बाहेरून स्ट्रॉंग असतात पण आतून वीक असतात. पण सीता काय होती, आंतरिक आणि बाहेरून स्ट्रॉंग होती, हे दिलेलं आहे. आणि सीताच्या अंतःकरणामध्ये जर पाहिलं गेलं तर सीता कधी रामचंद्राला सोडून फिजिकली कुठं जे राहिले तर तिच्या चित्तामध्ये आणि अंतःकरणामध्ये रामचंद्र होते, हे रामचंद्राच्या प्रतिनिष्ठा होते. आता अशा प्रकारे सीताचं खूप चरित्र आहे. आणि सीताने शेवटी आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. जेव्हा राज्याभिषेक होतं तर रामचंद्र सगळ्याला गिफ्ट देत होते. तर भगवान रामचंद्राने सीतामाईला पाहिलं आणि हनुमानाकडे इशारा केला. तर सीतामाईने सगळ्यात मूल्यवान जो राज्याभिषेकात केला तो मूल्यवान हार नाही का हनुमानजीला दिला. म्हणजे जेव्हा केवट नदी पार केली होती आणि रामचंद्राकडे देण्यासारखं काही नव्हतं, सीतामाई भगवंताकडे आणि भगवंताने सीतामाईकडे पाहिलं
तर सीतामाईने केवळ पतीचा मनोभाव जाणला आणि तिथे ज्वेलरी दिली. म्हणजे किती इशारे. आजकालची बाई काय म्हटली असते, देऊन टाका ना. आता आम्ही पुस्तक वितरणाला बऱ्याच वेळा जातो ना, हाय तेच वाचत नाही, कशाला घेतात पुस्तकं, जा घरी. बऱ्याच बायका नाही का पुस्तक घेऊ देत नाहीत आम्हाला. बरं. आणि प्रभूजी लोक पण, एकदा ऐका, शिक्षक आहे, शेवटचा सांगतो, एक शिक्षक होता, त्यानं 1000 रुपयाचे पुस्तक बुक केलं. आणि शेवटी म्हणला, महाराज एकदा माझ्या पत्नीला विचारतो. विचार. ती बाई तेवढी खेकसली ना तिथून. तो नोकियाचा फोन होता पहिला डबडा, माहिती आहे का तुम्हाला, आणि त्याच्या आवाजलं होतं. ते म्हणलं, राहू द्या महाराज, आमची मॅडम लय भडकली. म्हणलं, सर घ्या नका घेऊ, वाईट वाटतंय की तुम्हाला पुस्तक घेण्यासाठी तुम्हाला पत्नीला विचारावं लागतंय. तुमच्या पत्नीनं साडी घेताना तुम्हाला कधी विचारलं का? त्याचा इगो एवढा ठेसला, महाराज पॅक करा. पॅक करा महाराज. म्हणलं, राव साडी घेताना तुम्हाला विचार, तुम्ही घेऊ नका पुस्तकं, पण काय अवस्था आहे तुमची, मला तुमच्यावर दया येते. म्हणलं पॅक करा. कधी कधी तुम्हाला इगोर लोकांच्या काय करा, अटॅक करावं लागतं. असो, तर इथे सीतानं भगवान रामचंद्राचं अंतःकरण जाणलं आणि कृतज्ञता हे दाखवलं. एवढंच नाही, जेव्हा राज्याभिषेक होता तर गुलाल उधळल्यानंतर सीतामाईला नाही का जटाईची आठवण आली होती. म्हणजे सीतामाई कोणी त्यांच्या जीवनामध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन दिलं ते तेवढं आठवणीत राहायचं. किती सेन्सिटिव्ह म्हणतात त्याला. आणि हे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर एक धोब्यानं सीतामाईवर डाऊट घेतला, संशय घेतला. पण एक तर धोबी नव्हता. रामचंद्र सगळ्या अयोध्येवासीमध्ये फिरायचे, तर सगळ्या अयोध्येवासीमध्ये एकच चर्चा असायची, आपण नुसतं धोब्याचं नाव बदनाम केले. तसं म्हणे रामचंद्र, अरे आम्ही का रामचंद्र का, रामचंद्रानंतर पतीला रावणाकडे असले स्त्रीला शिका आम्ही घेऊ शकतो. आणि हीच गोष्ट भगवान रामचंद्राला पटलं की सगळेजण सीताबद्दल बदनामकी करतायत, तिच्याबद्दल गॉसिप करतायत. आणि ती थांबण्यासाठी भगवान रामचंद्राने काय केलं, सीतेचा त्याग केला. त्याग केल्यानंतर कोणत्या 2 गोष्टीसाठी, एक तर लोकांसाठी एक आदर्श स्थापित करण्यासाठी, आणि दुसरं लोकांनी सीताबद्दल जे डिस्कशन होते ते थांबण्यासाठी पाठवलं. आणि मग तिथे लवकोशाला नाही का जन्म दिला, त्याचं पण विस्तृत वर्णन आहे. आणि मग हळूच जेव्हा हे रामायण संपल्यानंतर लवकुश कोणाचे पुत्र, ते रामचंद्राचे आहेत. तर वाल्मिकी मुनी येतात आणि म्हणतात की मी कधी तिळकालदासामध्ये कधी खोटं बोललो नाही, आणि माझ्या वाणीतून तपासणं, हे तुमचे 2 पुत्र आणि सीता सुद्धा पवित्र आहे, म्हणून तुमचा स्वीकार करा. एवढं सुद्धा महर्षी वाल्मिकीनं सांगून सुद्धा भगवान रामचंद्राला ठीक आहे, हरकत नाही. ते म्हणतात की पुन्हा सीताला म्हणतात परीक्षा द्यावं लागेल. तेवढं सीतामाई म्हणते की हे पृथ्वी माता, आतापर्यंत मी परीक्षा देऊन सगळे हातबल झाले. ॲक्च्युली हे कथा आहे ना, माणूस लिटरल रडते. मी एकदम फिलॉसॉफिकल घेतलंय, रडतंय किती, पण सीतानं कधी कंप्लेंट नाही केली. वनवासात पाठवल्यानंतर एक शब्द रामचंद्राबद्दल निगेटिव्ह शब्द नाही बोलली ती. आणि शेवटी ती म्हणते की जर तुम्ही एवढ्या माझ्या परीक्षा घेतली, शेवटची परीक्षा पण फायनल देते. ती म्हणते की हे पृथ्वी माता, माझ्या मन वाचा काय, रामचंद्र जर सोडून मी काही केलं असेल तर मला पृथ्वी माता नाही का जागा देईल. म्हणजे एक निष्ठा तर तिनं प्रदर्शित केली होती रामचंद्राच्या व्यतिरिक्त. आणि जसं तिनं प्रतिज्ञा घेतल्यानंतर रामचंद्र म्हणतात ती पृथ्वी भंगली आणि सीतामाईने तिच्यात प्रवेश केला. आणि केल्यानंतर ती साक्षात भूमिदेवी आली आणि तिला घेऊन गेली सीतेला. त्यामुळे आता याच्या पुढे मला एकही परीक्षा देणे आणि तुम्हाला परीक्षा घेण्याची मला गरज नाही पडणार. रामचंद्र तिथे एवढे आक्रोशित होतात आणि म्हणतात मी सगळ्या सृष्टीला नाश करेन. मग ऋषीमुनी लक्ष्मण जे शांत करतात आणि भगवान रामचंद्र परिपूर्ण. तर हे खूप मोठं पात्र आहे. ऑलरेडी आपल्याकडे वेळ झालेला आहे, मी खूप शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की सीता जी पात्र आहे आजच्या स्त्रींच्या बाबतीत खूप आदर्श चरित्र आहे. आणि साधकांसाठी आपल्याला एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या जीवनामध्ये कोणती सिच्युएशन कधी केव्हा काय आलं तरी आपल्या नीतिमत्ताला, धर्माला, तत्वाला कधी डळमळ नाही आलं पाहिजे. हे अध्यात्म जीवनाचं लक्षण आहे. आणि राहिला जो स्टार्टिंगला जो प्रश्न विचारला, सीतानवमी का साजरी करत नाहीत, तर दक्षिण भारतात, महाराष्ट्रात, उत्तर भारताच्या ठिकाणी मैथिलीमध्ये का साजरा करतात, कारण का सीता हे असं पात्र आहे त्याच्यामध्ये रडून आणि करून आणि दिलेलं आहे, वनवास आहे तिच्या जीवनामध्ये. म्हणून भक्त सीतादेवीच्या प्रेमापोटी ती साजरी करत नाही. पण काही ठिकाणी साजरी करतात, काही परंपरागत असतात, काही परंपरांचा भेद असतो, पंथाचा भेद असतो, पण ती केलं पाहिजे, साजरी केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा पात्राबद्दल ऐकू, स्मरण करू, तर आपल्या जीवनात नाही का जगण्याची कला पण भेटन आणि आपलं त्यांच्याप्रती श्रद्धा, विश्वास आणि भक्ती वाढेल.
म्हणून हरे कृष्णामध्ये जो महामंत्र आहे हरे कृष्ण, तर आपल्याला जी सीतादेवीची शरणागत घेतली म्हणून बाप कधीच ऐकत नाही. पण आईला सांगितलं, आई एवढं काम करून दे ना. अहो करून द्या याचं काम. आईने ऑर्डर दिल्यानंतर बाप ऐकतो. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंत आपल्या भक्तीकडे पाहत नाही. भगवंत बासरी वाजवतात, रामचंद्र आपल्या लीलेमध्ये. पण सीतामाई राधाराणी रेकमेंड करीन की भगवंत ह्या जीवाला घ्या. म्हणून इस्कॉनमध्ये कोणतीही राधाराणी असे आशीर्वाद देत नाही. ती म्हणते यांची सेवा केली तर मी नाव रेकमेंड करते तुमचं. आणि सीतादेवी पण हे सांगते की रामचंद्राची सेवा केली तर मी तुम्हाला नाही का रेकमेंड करते. तुमची प्रत्येक सेवा रामचंद्राच्या सेवेमध्ये हे माझ्या कृपेचं साधन आहे. तर अशा पद्धतीनं आपण सीतानवमीचं जे पात्र आहे त्याचं स्मरण करा, चिंतन करा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करा. खूप खूप धन्यवाद.